हॅलो, कसे आहात? तर चला, आज आहे शनिवार आणि आरवला सुट्टी असते. त्याची स्कूल नसते. सॅटर्डे संडेला सुट्टी असते आणि मिस्टरांनाही शनिवारी सुट्टी असते. पण थोडंसं त्यांना काम निघालं म्हणून ते सकाळी लवकर गेलेले होते आणि त्याच्यानंतर मग मी आता उठलेली होती. कारण आरवलाही सुट्टी असल्यामुळे मग जरा लेटच चालू होतं. त्यामुळे उठले आणि आता इथं मी पाणी गरम करते, कारण सकाळी उठल्यानंतर एक ग्लास गरम पाणी पिते आणि त्यानंतर मग बाकीच्या दिवसाची सुरुवात होते. आणि नंतर शांत असं बसून थोडा वेळ पाणी प्यायचं. तर असं रोज काय होत नाही, कारण आता स्कूल चालू झाल्यापासून स्कूलची तयारी, टिफिन वगैरे असतात, तर एवढा वेळ मिळत नाही बसण्यासाठी. तर मग त्या दिवशी सुट्टी असली ना, मग त्या दिवशी थोडंसं निवांत काम चालतं आणि थोडंसं व्यवस्थित बसून मग पाणी प्यायचं. आणि रात्री पण पाऊस बऱ्यापैकी चालूच होता आणि त्यानंतर सकाळी पहाटेही पाऊस चालू होता. तर मस्त टेरेसवर तर भरपूर असं पाणी साचतं. तर सर्व ओलं आणि सर्व झाडांना स्वच्छ अशी झालेलीच आहे आणि खूप छान वातावरण असतं टेरेसवरती. तर थोड्या वेळानं सकाळी मस्त टेरेसवर चक्कर मारला तर खूप छान वाटतं. तर मग कारण रोज तर असं सकाळी लवकर येत नाही. आरव स्कूलला गेल्यानंतर मग मी तेव्हा चक्कर मारत असते. तर आज आता सुट्टी होती म्हणून मग म्हटलं चला आता आज थोडा वेळ चक्कर मारू. आणि इथं कोथिंबीर टाकलेली होती, कारण ती भांडे ठेवायची पाटी होती तर ती तुटली होती, तर त्याच्यातच थोडीशी माती टाकली आणि कोथिंबीर टाकली होती आणि मस्त लिली पण छान अशी फुललेली आहे. आणि आता मध्ये आले आणि त्यानंतर मग आता चहा घ्यायचा होता. तर इथं आता चहा ठेवते, कारण टेरेसवर थोडा वेळ चक्कर मारला आणि मग सर्व झाडं बघते आणि मग नंतर घरात आल्यानंतर चहाची तयारी करते. आणि आता मस्त चहा ठेवते. चहा घेतल्यानंतर मग स्वयंपाकाची पण तयारी करायची, कारण मग मिस्टर पण दुपारून जेवायला येतील. तर मग मला म्हणजे सर्व स्वयंपाक आता मी सकाळी करून घेणार आहे. तर त्यामुळे आता इथे मी चहा घेते आणि मग स्वयंपाकाची तयारी करून घेते. तर स्वयंपाकमध्ये आज मला बनवायचे होते वाटाणा आणि बटाटा फ्लावरची मिक्स मसाल्याची भाजी. कारण आता भाजीला पण काही नव्हतं, कारण आता शनिवार असल्यामुळे ना 8 दिवसाच्या ज्या भाज्या असतात त्या संपलेल्या होत्या आणि प्रत्येक शनिवारी किंवा रविवारी मी भाज्या घेऊन येत असते, कारण आरवला पण टिफिन लागतो आणि मिस्टरांचाही टिफिन असतो. तर मग त्यामुळे शनिवारी सर्व भाज्या घेऊन यायच्या, निवडून वगैरे रविवारी ठेवायच्या आणि मग त्यानंतर मग आपल्या 5-6 दिवस टिफिनसाठी भाज्या चालतात. तर आता मी इथं चहा घेते आणि नंतर मग भाजीची म्हणजे स्वयंपाकाची तयारी करते. तर मस्त असा गरम गरम चहा आणि टोस्ट. तर आता भूमी म्हणणे टी व्हीच्या तिथे बसू, कारण आता इथं उभं राहिलं तर आरव पण इथेच येऊन बसेल, त्यामुळं मग तो ऐकत नाही. आणि आता भूमीने घेतलेलं तेच त्याला पाहिजे असतं. मम्मी तर तिने टोस्ट घेऊन ती आता बसली होती आणि तोही तिच्या शेजारीच बसतो. तर आता चहा टोस्ट खाणार, कारण भूमी जेव्हा खाते ना तेव्हाच त्याला टोस्ट वगैरे आवडतात. नाहीतर इतर वेळेला तो चहा टोस्ट वगैरे काही असं खात नाही, कारण त्याला सकाळी रोज टिफिनसाठी भाजी पोळी जी बनते ना तो तीच खात असतो. पण सुट्टीच्या दिवशी जे आपण करू ना तेच त्याला करायचं असतं.
तर चहा वगैरे घेतला. त्यानंतर भूमीने पूर्ण हॉल आहे ना क्लीन करून घेतलेला होता, कारण आरवचा भरपूर पसारा असतो पडलेला, गाड्या खेळणी सगळ्या पूर्ण हॉलमध्ये पसरलेल्या असतात. मी थोडा वेळ चहा घेतला, मग थोड्या वेळ बसलो आणि मग त्यानंतर हॉल क्लीन करून घेतला, सर्व झटकून घेतलं. कारण शेवचिवडाही आमचा पडलेला असतो, कारण आरव डिशमध्ये घेतल्यानंतर इथंच येऊन बसतो टी व्हीच्या समोर. त्यामुळे ना पूर्ण घरामध्ये शेव चिवडा आणि पापडी ह्या वस्तू पूर्ण कोपऱ्यात असतात. आता थोडा वेळ झालेला होता, त्याच्यानंतर मग आता त्याला आंबा कापून दिलेला होता, कारण त्याने बघितला आणि मग त्याला कापून नाही दिला असतं तर पुन्हा रडायचं सुरू होतं. तर त्यामुळे मग इथे एक आंबा घेतला, त्याला कापून आणि असं हे करून दिलेलं होतं. मग तो व्यवस्थित खातो आणि जेवढं खायचं असतं तेवढं खातो आणि नंतर पुन्हा मग ठेवून द्यायचं. आणि त्याच्यानंतर पॉपकॉर्नचं पॅकेट सापडलेलं होतं, तर थोडीशी इथं कढईमध्ये पॉपकॉर्न बनवले होते. कारण तेही आता पावसामुळं पॅकेट फोडलेलं होतं, थोडंसं खराब होण्यापेक्षा, म्हणून मग मी सर्वच करून टाकले. आणि आरव आणि भूमीचे पॉपकॉर्न सर्वात जास्त आवडते. तर इथं बसल्या बसल्या त्या दोघांचंही पॉपकॉर्न खायचं काम चालू होतं, कारण सुट्टीचा दिवस आहे ना पूर्ण खाण्यामध्ये जात असतो. थोडंसं एक दीड तास झाला का काहीतरी नवीन, 1-1.5 तास झाला का काहीतरी पूर्ण दिवस आहे ना असाच चालू असतो. सुट्टीच्या दिवशी पूर्ण दिवस हेच रुटीन असतं, खाणं बनवायचं आणि भांडे घासायचे. त्यानंतर आता मी किचनमध्ये आले, त्यांना पॉपकॉर्न दिले, तर ते बसले होते दोघंजणं खात. त्यानंतर मग मी इथं आले आणि भाताचा कुकर लावून दिला, त्यानंतर कणिक भिजवून ठेवली आणि आता इथं मसाला पण तयार करून घेते. आणि बटाटा पण मी उकडण्यासाठी ना पातेल्यात टाकलेला होता आणि त्यामध्ये फ्लावर. तर मसाल्याची भाजी थोडीशी वेगळी म्हणून आणि ती भाताबरोबर खाता यावी म्हणून या मसाल्याची भाजी बनवायची होती. आणि त्यानंतर मग मसाल्याची तयारी करायला घेतली. तर कांदा खोबरं तव्यावर भाजून घेते थोडंसं लालसर होईपर्यंत, आणि त्यामध्ये लसूण पण आहे ना थोडंसं तव्यावर भाजून घेतला ना मसाल्याच्या वाटीसाठी तर खूप छान टेस्ट लागते. तर मग मी जेव्हा कांदा खोबरं भाजून घेते त्याच्यामध्येच थोड्या वेळ ना लसूण पण भाजून घेत असते आणि अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर, आणि वाटलं तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडेसे खडा मसाले पण इथं टाकूच शकता मसाल्यामध्ये. पण मी काय खडे मसाले वगैरे घेतले नव्हते, फक्त कांदा खोबरं लसूण अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर याचं आता मी वाटण तयार करते. आणि तव्यावर ठेवलेलं होतं ना, म्हणजे भाजत होते म्हणून मग आता डिशमध्ये काढून घेतलं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेईल. तर इथं मी मोठं भांडं घेते आणि त्यातच जळते, कारण छोट्या भांड्यामध्ये ना कधी कधी खोबऱ्याचे मी ना असे तुकडे करून घेतलेले होते, ते बारीक होत नाही, म्हणून मग मोठंच भांडं घेतलं आणि त्यात व्यवस्थित पण दळता येतं. आणि कणिक पण आहे ना भिजून ठेवलेली होती, तर ती व्यवस्थित अशी मळून घेते. कारण जेव्हा चपात्या करायच्या असं थोडंसं कणिकला व्यवस्थित असं मळून घेतलं तर चपात्या पण आपल्या अशा व्यवस्थित नरम आणि फुगतात. आणि ना मी थोडंसं कणिक भिजून ठेवलेलं होतं, पण त्यानंतर आहे ना भावाची मुलं आली आणि आई आलेली होती, तर मग पुन्हा मी थोडंसं कणिक भिजून घेतलं. आणि इथं मसाला पण माझा दळून झालेला. त्यानंतर कढई ठेवली, त्यात थोडंसं तेल टाकलं आणि जिरे मोहरी टाकलेली होती, आणि तिकडं आपण फ्लावर आणि बटाटा पाण्यामध्ये ना बॉईल करायला टाकलेला होता. तर आता मसाला तेलात टाकला आणि व्यवस्थित आहे ना तेल सुटेपर्यंत परतवून घेते.
आणि त्यानंतर मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला, थोडीशी हळद आणि जो बॉईल केलेला आपण जो फ्लावर वाटाणा बटाटा होता ना तोही टाकला आणि अंदाजानुसार पाणी आणि थोडंसं मीठ. तर इथं भाजी माझी तयार झालेली होती, कारण मला थोडीशी भाताबरोबर खाण्यासाठी रस्साभाजी बनवायची होती, म्हणून मग मी थोडंसं पाणी टाकलेलं होतं. त्यानंतर इथं चपात्या पण आता करून घेते. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब